हाय हॅलो नमस्कार, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या विजया मुनी या यूट्यूब चॅनलला. आणि या चॅनलमध्ये असतात माझ्यावाल्या स्वरचित कविता, माझे लेख, माझे विचार, माझे प्रवासातील अनुभव, माझ्या ग्रामपंचायतीचे अनुभव, छोटे मोठे जे मी कुठल्या ॲक्टिव्हिटीज करते, जे कुठले कामं करते, माझ्या घरी एखादी वस्तू वगैरे बनवते किंवा एखादी गोष्ट करते, माझ्या ग्रामपंचायतीला जर मी काही गोष्टी नाविन्यपूर्ण करते तर अशा मी तुमच्याशी शेअर करत असते. नाविन्यपूर्ण जरी नाही केल्या, रेग्युलर जरी असल्या तरी पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत काय करते, शेअर करते आणि मला ते खूप आवडते. आज बुधवार आहे आणि आज आपण माझीवाली एक स्वरचित कविता ऐकूया. आणि ही कविता मला जस्टच सुचली थोड्या वेळा पहिले आणि मी ती लिहून काढली आणि तुमच्यासमोर सादर करत आहे. मी असं खूप विचार करून लिहत नाही, मला जे आठवत जाते, जे सुचत जाते ते मी शब्दांमध्ये मांडते आणि मी तुमच्यासमोर ती सादर करायचा प्रयत्न करते. आशा करूया की तुम्हाला माझी ही कविता आवडेल. आणि ही कविता आहे माझ्या हर्षदच्या डिलिव्हरीनंतर जे काही प्रॉब्लेम झाले, मला दूरच्या ग्रामपंचायती भेटल्यामुळे वगैरे, तर ती एक आईची ममता, आईची व्याकुळता, त्याच्यानंतर नोकरीची पण मला म्हणजे गरज आहेच, खूप जास्त गरज आहे नोकरीची पण मला. आणि त्याच्यामधला जो हा संघर्ष आहे, वेळेचं नियोजन वगैरे आणि ज्या गोष्टी होतात माझ्यासोबत, त्यासाठीची ही कविता आहे. तर कवितेचं नाव आहे संघर्षाचा अंत नाही. संघर्षाचा अंत नाही. तर आपण ती कविता बघूया. मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवते आणि तुम्हाला जर ही कविता आवडली तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगाल. ही कविता म्हणजे हा माझा जीवनक्रम आहे, काही वर्षातला जे घडलेला आहे माझ्यासोबत त्याचावाला. तर आता बघूया आपण ही कविता. कवितेचं नाव आहे संघर्षाचा अंत नाही. केल्या मी वरिष्ठांना विनंत्या अनेक, केल्या मी वरिष्ठांना विनंत्या अनेक, कळतच नाही मला नेमकी काय असते मेघ, कळतच नाही मला नेमकी काय असते मेघ. नाही मी प्रचंड हुशार आणि कामात अव्वल, नाही मी प्रचंड हुशार आणि कामात अव्वल, तरीही देतात मला दूरदूरच्या ग्रामपंचायती, वाटते मला याचे नवल. तरीही देतात मला दूरदूरच्या ग्रामपंचायती, याचे वाटते मला नवल. म्हणजे जवळजवळ असायला पाहिजे, 2 ग्रामपंचायती जर दिल्या तर, किंवा मग एकच राहायला पाहिजे. पण मला नेहमी 2 टोकाच्या 2 ग्रामपंचायती भेटतात वेगवेगळ्या सर्कलमधल्या. मग ते खूप त्रासदायक होऊन जाते, पण काही पर्याय नसतो. नाही मी प्रचंड हुशार आणि कामात अव्वल, तरीही देतात दूरदूरच्या ग्रामपंचायती, वाटते मला याचे नवल. कामाचा वाढतो मग प्रचंड ताण, कामाचा वाढतो प्रचंड ताण आणि मग राहत नाही कुटुंबाचे भान. कामाचा वाढतो मग प्रचंड ताण आणि राहत नाही मग कुटुंबाचे भान. आपण शेवटी नोकरी वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबासाठीच करत असतो. नोकरी पण महत्त्वाची आहे, कुटुंब पण महत्त्वाचं आहे आणि याचं समन्वय साधणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कामाचा वाढतो प्रचंड ताण आणि मग राहत नाही कुटुंबाचे भान, तरीही करत नाही मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान. तरीही करत नाही मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान. मी त्यांना तोंडी म्हणून पाहते, लेखी पण देते, पण त्यांचं जर त्यांनी ठरवलेलंच असेल तर मग त्यांचा मी काय करत नाही, अवमान करत नाही. आठवते मला लेकराचे माझ्या ते बालपण. आपण त्याला बालपण पण नाही म्हणू शकत, आपण त्याला तान्होले पण म्हणू शकतो. खूप तान्हा होता तो 6 महिन्यांच्यापासूनचा. आठवते मला लेकराचे माझ्या ते मग बालपण, तान्हुले पण. 6 महिन्यापासूनचे लेकरू बिना दुधाचे राहिले माय असून पण. 6 महिन्यापासूनचे लेकरू बिना दुधाचे राहिले माय असून पण. ना पाजता आले दूध, ना पाजता आले दूध लेकराला आईला तेव्हा पण. ना पाजता आले दूध लेकराला आईला तेव्हा पण. होतोय मोठा आता जरा, पण वेळ कुठे देता येतोय आता पण. होतोय मोठा जरा, पण वेळ कुठे देता येतोय आता पण. आता तो मोठा होत आहे, तेव्हा तर तो खूप छोटा होता, पण मला असं वेळ व्हायचा, सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्याच्यामुळे तब्येत बिघडायची, त्याच्यामुळे तेव्हा मला त्याला दूध वगैरे पण देता नाही आलं डॉक्टरांच्या सल्ल्याने. आता तो मोठा होतो आहे, आता पण त्याला माझी गरज आहे, पण आता पण मला त्याला पाहिजे तसा वेळ देता येत नाही. कशामुळे? जबाबदाऱ्यांमुळे. विचार मी करते सोबतीला असायला हवा कुणी भाऊ बहीण त्याला जेव्हा. विचार मी करते सोबतीला असायला हवा कुणी भाऊ बहीण त्याला जेव्हा. ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर पोटातील बाळ दगावल्याच्या आठवणीने कंठ दाटून येतो तेव्हा. ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर
पोटातील बाळ दगावल्याच्या आठवणीने कंठ दाटून येतो तेव्हा. मग काय करते मी, असं मला जर वाटलं तर ते आठवण आली तर. कारण माझ्या इथे ग्रामपंचायतला माझ्या घरकुलांची पाहणी करायसाठी दोन्ही गावांमध्ये वरिष्ठ अधिकारी येणार होते माझेवाले, जिल्हा परिषदचे. आणि त्यावेळेस त्यांना मी नाही म्हणू शकली नाही किंवा त्यांना काही सांगू शकली नाही. पण माझ्या पोटात बाळ आहे हे माझ्या सरपंचांना दोन्ही गावच्या माहिती होतं आणि खूप खुश होतो आम्ही सगळेजण. तर त्यानंतर जी दगदग झाली त्या दगदगीमध्ये ते वरिष्ठ आले माझ्या ग्रामपंचायतीला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये माझ्यावाल्या पोटातील माझं बाळ दगावलं तिथेच त्या कामाच्या दरम्यानमध्ये. तरीही मी सगळ्यांना ते माझ्या ग्रामपंचायतीचं कामकाज दाखवलं आणि त्यानंतर मी डॉक्टरकडे गेले आणि तेव्हा डॉक्टरनी म्हटलं की आता आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकत नाही. ती आठवण माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट आहे आणि खूप दुःखद ती अशी घटना होती माझ्या आयुष्यामधली. विचार मी करते सोबतीला असायला हवा भाऊ बहीण कुणी त्याला जेव्हा. ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बाळ दगावल्याच्या आठवणीने कंठ माझा दाटून येतो तेव्हा. मग मी काय करते, मग पुसते डोळे स्वतःचे आणि समजावते मनाला. मग पुसते डोळे स्वतःचे आणि समजावते मनाला. या प्रशासनात कोण विचारतो कुणाला, या प्रशासनात कोण विचारतो कुणाला. कारण मला माझ्या पहिल्या ग्रामपंचायतीची ऑर्डर केली तरीही मी काहीच नाही म्हटलं, नाही दिली मला तरीही मी काहीच नाही म्हटलं, मला दुसरी ग्रामपंचायत देऊन दिली तरीही मी काहीच नाही म्हटलं, घेऊन घेतली ग्रामपंचायत. आताही मला दिली ग्रामपंचायत, मी थोडासा प्रयत्न करून बघितला की बा मला तुम्ही ती ग्रामपंचायत नका देऊ, तरी ती मला घ्यास लागते बा. इतकं प्रेशर त्यांना वरिष्ठांना पण आहे आणि मला पण त्याच प्रेशरखाली ती ग्रामपंचायत घ्यावं लागली. आणि त्यांनी मला शब्द पण दिला आहे की ती लगेचच माझी ग्रामपंचायत कमी करून देणार आहेत. पण आता मला ही कविता सुचली त्यामुळे मी ती कविता आता म्हणजे वाचून दाखवत आहे. अन्याय सहन करण्याची सवय झाली आता जुनी. आता मला हा अन्याय सहन करण्याची सवय जुनी झालेली आहे. अन्याय सहन करण्याची सवय झाली आता जुनी. 30 किलोमीटर 2 ग्रामपंचायती घेताना आता वाली नाही मला कोणी. 30 किलोमीटर अंतर ग्रामपंचायतीमध्ये असताना 2, आता मला वाली नाही कुणी. अन्याय सहन करण्याची सवय झाली आता जुनी. 30 किलोमीटर अंतर 2 ग्रामपंचायतीच्या घेताना आता वाली नाही मला कुणी. गेले कित्येक वर्ष केला मी संघर्ष आणि एकच विनंती. गेल्या कित्येक वर्ष केला मी संघर्ष आणि केली मी एकच विनंती. जवळजवळच्या ग्रामपंचायती द्या 2 कुणी. जवळजवळच्या ग्रामपंचायती द्या 2 मला कुणी. असं मला मी नेहमीच म्हणते की मला थोडं जवळचं द्या ग्रामपंचायती. मी घेतो, मी सांभाळतो 2 ग्रामपंचायती, पण जवळजवळच्या द्या बा. मी कित्येक वर्ष विनंती केलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे. बोलले मी जरा काही थोडेफार जास्त. बोलले मी काही जरा थोडेफार जास्त. नोकरी करणे होऊन जाईल मला दुरापास्त. नोकरी करणे होऊन जाईल मला दुरापास्त, हे की नाही. बोलले मी जरा काही थोडेफार झालेल्या अन्यायावर जास्त. नोकरी करणे होऊन जाईल मला दुरापास्त. जर मी असं वारंवार म्हटलं, मी पत्रव्यवहार केला किंवा मी माझ्या प्रॉब्लेम सांगितले तर काय होईल, मला आणखी त्रास होईल. असं नाही की त्रास समजून घेतला जाईल आणि हे होईल, वरून आणखी मला काय होईल, त्रास होईल. कारण माझ्याकडनं राजकीय बॅकग्राऊंड आहे ना, कुठलाच म्हणजे माझ्या जे समजा काय म्हणते कुटुंबामध्ये असं कोणी खूप मोठ्या पोस्टिंगवर आहे की ज्यांना मी सांगू शकतो की जे तिथून काही सोल्युशन काढू शकते किंवा प्रशासनाला मी विनंती केल्यानंतर ते माझं ऐकू शकतील, असंही काहीच नाही आहे. त्याच्यामुळे जर मी सांगितलं तर उलटा पण परिणाम होऊ शकतो. आणखी माझा राग माझे वरिष्ठ करू शकतात. त्याच्यामुळे काय होऊ शकते की मला आणखी नोकरी करणं दुरापास्त, त्याचा उलटा इफेक्ट पण हा जास्त होण्याचा खूप जास्त चान्स असतो. त्यामुळे माझ्यावर जर अन्याय झाला तर ते मला सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. कधी कधी माझ्याकडे असतात पण कमी ग्रामपंचायती, एकच असते ग्रामपंचायत. आता पण माझ्याकडे एकच ग्रामपंचायत आहे, तर मला खूप सोयीचं होत आहे की मला वेळ भेटत आहे, माझ्या मुलाला वेळ देऊ शकत आहो, मी काही कविता करू शकत आहो किंवा मी चांगल्या पद्धतीने काम करता मला येत आहे. खूप ताण माझ्यावर येत नाही आहे. पण मी हे जर बोलले की मला तुम्ही असं लांबचं देऊ नका किंवा हे करा, तर मला नोकरी करणंसुद्धा काय होऊ शकते, दुरापास्त होऊ शकते माझी वॅलिंग. कारण जुनं पण सगळं म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय आहे, तर हे याचा त्रास मला होऊ शकतो याची मला पूर्ण जाणीव आहे. मग मी काय करते आता, मग मी ठरवलं, आले या भोगासी आता असावे सादर. आले या भोगासी आता असावे सादर. अन्याय झाला तरी
कमी न व्हावा वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलचा आदर. आले या भोगासी आता असावे सादर. अन्याय झाला तरी कमी न व्हावा वरिष्ठांबद्दलचा आदर. मग काय करायचं आहे, एक कुठेतरी पॉझिटिव्हिटी ठेवायची आपण आपल्या विचारांमध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या मनामध्ये, की हो आपल्या वरिष्ठांना ही गोष्ट समजेल आणि ते काय करतील की आपलं गाव कुठेतरी कमी करून देतील किंवा आपल्याला इतकं म्हणजे आपल्याला बाजू समजून घेऊन आपल्यासाठी ते प्रयत्न करतीलच. आशा ठेवूया येणाऱ्या प्रत्येक दिवसाची एक छान. आशा ठेवूया येणाऱ्या प्रत्येक दिवसाची एक छान. लेकराला मिळेल आई म्हणून माझ्यावाल्या एक वेळेचं भान. लेकराला मिळेल आई म्हणून माझ्यावाल्या वेळेचं एक छोटंसं भान. म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, वेळ देऊ शकता येईल बा कधी ना कधी, असं आपण एक आशा ठेवण्यास काहीच हरकत नाही आहे. शांत हुशार गुणी माझा हर्षद पुत्र. तो शांत आहे, हुशार आहे, गुणी आहे आणि तो काय माझा एक पुत्र आहे. कारण त्याला वेळेने सगळं शिकवलेलं आहे. ती शांतता, त्याच्यामध्ये चांगले गुण, हे सगळं काय त्याच्यामध्ये वेळेने सगळे आलेले आहेत. सांभाळतो तो वेळ आणि आईचे प्रेम याचे सूत्र. शांत हुशार गुणी माझा हर्षद पुत्र. सांभाळतोय तो वेळ आणि आईचे प्रेम याचे सूत्र. होईल लहानाचा तो आत्ता जरा मोठा. लहानाचा झाला तो आत्ता जरा मोठा. नोकरीमुळे भाऊ बहीण नाही त्याला, हा सुद्धा झाला त्याचा मोठा तोटा. त्याला जर कोणी सिबलिंग्स असतं तर त्याला आणखी ही कमी जाणवली नसती आईची वडिलांची. लहानाचा झाला तो आत्ता जरा मोठा. नोकरीमुळे भाऊ बहीण नाहीत त्याला, हा सुद्धा झाला त्याचा मोठा तोटा. तरीही आई म्हणून करेल मी शक्य ते सर्व प्रयत्न. तरीही आई म्हणून करेल मी शक्य ते सर्व प्रयत्न. मी गिवअप नाही करत किंवा मी आशा नाही सोडत. मी माझ्या आयुष्याकडे मी खूप पॉझिटिव्ह याने जगते. माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आले, त्यातून पण बाहेर पडून चांगल्या पद्धतीने जगायचा हा प्रयत्न हमेशाच करते. तर बघा समोर, तरीही आई म्हणून करेल मी शक्य ते सर्व प्रयत्न. त्याला जगवण्याचे, शिकवण्याचे, घडवण्याचे हाती घेतले आहे मी यज्ञ. तरीही आई म्हणून करेल मी सर्व प्रयत्न. त्याला जगवण्याचे, शिकवण्याचे, घडवण्याचे हाती घेतलेले आहे मी यज्ञ. आत्ता मला जास्त काही फरक पडत नाही. साथ देईल ना देईल कुणी आता कुठे करू खंत. साथ देईल ना देईल कुणी आता कुठे करू खंत. संघर्षाचा ना होता ना राहिला माझ्या अंत. संघर्षाचा ना होता ना राहिला माझ्या अंत. एक समस्या सुटली की दुसरी समस्या माझ्यासमोर कायम तयार असते. कधी असं वाटलं की कुटुंबामध्ये माझ्या आईवडिलांनी माझ्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला, तर कधी माझ्या सासूबाईंना मी म्हटलं की तुम्ही माझ्या मुलाला तुम्ही वेळ द्या, तुम्ही बघायला या, पण त्यांना पण कधी वेळ भेटला नाही. त्यांची पण नोकरी होती. नोकरी झाल्यानंतरही पण त्यांच्या मोठ्या मुलांमुळे किंवा कोणामुळे त्यांना वेळ देता आलेला नाही. त्या जेव्हा केव्हा येतात माझ्या मुलाला बघायला, इतक्याही वर्षामध्ये त्यांना घरून फोन येतो की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, बैलांना बघायचं आहे किंवा म्हणजे नाही का त्यांच्या माझ्या मोठ्या जाऊबाई वगैरे आजारी पडतात, तर त्यांना बघायसाठी यायचं आहे. असं सगळं असते आणि त्या निघून जातात. माझा मुलगा परत एकटा असतो. तर मग अशा वेळी माझ्या ज्या इथल्या मुली असतात रूमवरच्या वगैरे, त्या बघतात. माझे कधी शेजारी बघतात, माझे बाबा बघतात, माझी आई येते बघायला, माझा भाऊ बघते आणि कधी कधी तो एकटा पण राहतो. आता तो मोठा होत आहे, आता 12 वर्षांचा, म्हणजे बराच मोठा होत आहे तो. तर त्याला सवय आहे, त्याने सवय लावून घेतलेली आहे सगळ्या गोष्टींची आणि मी पण सवय केलेलीच आहे. आणि आत्ता पर्याय पण नाही आहे सवय करण्याशिवाय, कारण नोकरी आहे, कुटुंब आहे, स्वतःचं अस्तित्व आहे, त्याचं पण एक वेगळं अस्तित्व आहे, सांभाळायचं आहे. तर साथ देईल कुणी आता कुठे करू खंत. साथ देईल ना कुणी आता कुठे करू खंत. संघर्षाचा माझ्या ना होता ना राहील माझ्या कधीच अंत. संघर्षाचा ना होता ना राहील माझ्या कधीच अंत. आशा करते तुम्हाला ही छोटीशी जी कथा आहे, कथारूपी जी कविता आहे ती आवडलेली असेल. आणि आवडल्यास नक्की कमेंट्स करा आणि भेटूया माझ्या पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आणि तेव्हापर्यंत माझी ही कविता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली नक्कीच. आणि भेटूया पुन्हा लवकरच. गुड नाईट, शुभरात्री, बाय.